शिव सकाळ मित्रांनो. आमची मॉर्निंग झाली बघा, आता 9-10 वाजले. बाहेर रूमच्या बाहेरचा व्ह्यू बघा, मस्त मस्त ढगबीग दिसतंय, नदी. आम्ही निघालोय बद्रीनाथला. हे आम्हाला थोडं थोडं ट्रॅफिक लागले घाटात अजून मधून, तरी बघू आता पुढं कसं काय होते. हे बघा, आधी मध्ये दरड कोसळलेलीच आहे इथं. आणि पाऊस पण भरपूर झालेला आहे इकडं बद्रीनाथ साईडला. बद्रीनाथ जरा जास्तच वर आहे केदारनाथच्या मानाने. आणि ही एक टनल होती, टनल अर्धी बुजली होती कारण की सगळी माती पडली होती तिथं. आम्ही येताना तर पूर्णच बुजली होती ती. पूर्ण बघा, वरून खालपर्यंत माती सगळी खालची खाली कोसळलेली. त्यामुळे बघा, दगडी बिगडी सगळं चिखल तिकडे सारखं चालूच असतं. ही नदी बघा, ही डोंगरान झाड, इकडच्या साईडचा व्ह्यू आहे सगळं. आम्ही जिथे थांबलो होतो ते चेक नाक्याला, तिथनं बघा सुंदर असं दृश्य. लय भारी वाटते इकडं. हे जोशीमठ म्हणतात त्याला. खाली नदी, पूर्ण घाट आणि मस्त थंडगार वातावरण सगळं पूर्ण. हे बघा झाड झुडपं, हे बघा इथं पोलीस आहे इकडची. हे सुंदर असं नजारा. शेवटी रूमला पोचलो आम्ही, आणि रूमच्या खिडकीतनं बघा हे पूर्ण व्ह्यू दिसतो तिथं बद्रीनाथच्या इथला. पूर्ण म्हणजे पूर्ण हे मंदिर बघा. पण रात्रीचं तर खूप सुंदर दिसतं मंदिर आहे. आणि आजूबाजूला सगळ्या हॉटेल रूम आहे. हे रात्रीचं बघा, नदी बघा कशी वाहती. एक नंबर नदी. आणि हे मला रात्रीचं दृश्य असलं भारी वाटतं ना, एकच नंबर.